नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीच्या सगळ्या प्रिय दर्शकांनो, तुम्हाला कधी असं वाटलंय का की काही स्वप्न फक्त रात्रभराची असतात, तर काही स्वप्न वर्षानुवर्षे मनात रुजतात, वाढतात आणि एक दिवस अचानक पूर्ण होतात? पण एप्रिल 2026 हा महिना वेगळाच आहे. यावेळी तुमचे ते मोठे, दीर्घकाळाचे, हृदयात रुजलेले स्वप्ने खरोखर पूर्ण होण्याची वेळ आली आहे. होय, कुंभ राशी आजचे भविष्य सांगत आहे की या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. 4 शक्तिशाली ग्रहयोग एकत्र येत आहेत, ज्यामुळे तुमचे करिअर, पैसा, नातेसंबंध, आरोग्य आणि कुटुंबीय जीवन सगळंच एका झटक्यात उजळून निघेल. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटच्या शब्दापर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अचूक, सोपा उपायही सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यात खरी शुभता आणेल. आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ असं लिहा. तुमची श्रद्धा दाखवा आणि ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा शक्तिशाली राशी भविष्यासाठी आम्ही नेहमी तयार असतो. चला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला मोठा बदल हा आहे की तुमच्या कुंभ राशीवर निर्माण झालेला मंगळ राहूचा अंगारक योग तो आता संपत आहे. गेल्या काही महिन्यात किती जणांना आपल्या शरीरात एक अनामिक तणाव, चिडचिड, झोप न लागणे किंवा छोट्या छोट्या आजारांनी हैराण केलं असेल? कुणाला पाठदुखी, कुणाला अचानक चक्कर येणे, कुणाला मनात सतत एक भीती? हे सगळं अंगारक योगामुळे होतं. पण आता मंगळ राहूच्या या ज्वालामुखीचा शेवट होत आहे आणि मंगळ आता तुमच्या धनभावात प्रवेश करत आहे. मंगळ हा सेनापती आहे. जेव्हा तो धनाच्या घरात येतो तेव्हा तो तुमच्या पैशासाठी लढतो. तुम्ही किती वर्षे एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत होतात किंवा एखाद्या बिझनेसची सुरुवात करायची होती? आता तो वेळ आला आहे. आर्थिक अडचणी हळूहळू संपतील. अचानक एखादा बोनस, एखादी जुनी थकबाकी वसूल होणे किंवा एखादा नवीन क्लायंट तुमच्याकडे येईल असे अनुभव येणार आहेत. शरीरातील तणाव गेला की मन शांत होईल आणि शांत मनातूनच मोठी कामं होतात. कुंभ राशीच्या मित्रांनो, ही नवी सुरुवात तुमच्या आरोग्याला आणि पैशाला एकत्रितपणे उजाळा देणारी आहे. आणि आता ऐका, दुसरा सर्वात मोठा आणि शक्तिशाली बदल 12 एप्रिलला येत आहे. शनिदेव स्वतः अस्त अवस्थेतून उदित होत आहेत. आत्तापर्यंत शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी असूनही त्यांची शक्ती एका 0 वॉटच्या बल्बसारखी होती. पण 12 एप्रिलपासून ती शक्ती 100 वॉटच्या बल्बसारखी तेजस्वी होईल. शनिदेव तुमच्या धनभावात आहेत, म्हणजे पैशाच्या मार्गातले सर्व अडथळे दूर होत आहेत. तुम्ही किती दिवस पैसे अडकलेले पाहत होतात? एखादा प्रोजेक्ट अटकला होता किंवा नवीन नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊनही उत्तर येत नव्हतं? आता ते सगळं बदलणार आहे. पैसा येण्याचे मार्ग सहज उघडतील. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, शनिदेव तुमच्या द्वादश भावाचेही स्वामी आहेत, म्हणजे खर्चही थोडे वाढू शकतात. पण ते खर्च कुटुंबासाठी होतील. आईवडिलांच्या आरोग्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरातील एखाद्या शुभ कार्यासाठी. हे खर्चही तुम्हाला समाधान देतील. कुंभ राशीच्या मित्रांनो, शनिदेवांच्या या उदयानंतर तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि समृद्धी येणार आहे. मित्रांनो, आता थांबा. एक महत्त्वाचा संकेत ऐका. जर आत्तापर्यंतचा भाग तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर आत्ताच लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. मी कुंभ राशीचा आहे आणि मला हे पटलं असं लिहा, कारण पुढचा भाग अजूनही अधिक आश्चर्यकारक आहे. आणि आता येतो तिसरा परिणाम. 14 एप्रिलला सूर्यदेव उच्च पोझिशनवर येत आहेत, तेही तुमच्या 3ऱ्या भावात. सूर्य हे तुमचे सप्तमेश आहेत. आत्तापर्यंत स्पर्धा, संघर्ष किंवा एखाद्या कामात अडथळा येत होता? आता ते संपणार आहे. 3रा भाव हा तुमच्या आत्मविश्वासाचा, धैर्याचा आणि प्रयत्नांचा भाव आहे. सूर्य तिथे उच्च होताच तुमचा आत्मविश्वास आकाशाला गाठेल. आणि सूर्य 3ऱ्या भावातून तुमच्या नवम भावावर म्हणजे भाग्य भावावर पूर्ण दृष्टी टाकत आहेत. राजा जेव्हा उच्च पदावर येतो तेव्हा तो सर्वांना आशीर्वाद देतो. तुमचे भाग्य उन्नत होईल. जे काम गेले काही महिने अडकले होते ते पूर्ण होतील. विशेषतः सरकारी कामं, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित प्रक्रिया, प्रमोशन किंवा नवीन जॉब ऑफर सगळं सहज होईल. आणि तुमच्या जीवनसाथीच्या करिअरमध्येही सुधारणा दिसेल. जर त्यांना एखादा प्रोजेक्ट अटकला असेल तर तो पूर्ण होईल.
खरं म्हणजे 14 एप्रिल नंतर खरं मास संपेल, म्हणजे विवाह, गृहप्रवेश, मुंज किंवा इतर 16 संस्कारांसारखे मांगलिक कार्य सुरू होतील. कुंभ राशीच्या कुटुंबात एखाद्या मुलीचा विवाह किंवा घरात नवीन सदस्य येण्याची शक्यता निर्माण होईल. सूर्यदेवांच्या या उच्च पोझिशनमुळे तुम्ही इतरांना मदत करू शकाल, हातात पैसा येईल आणि तुम्ही दानपुण्य कराल. हे तुमच्या कर्मक्षेत्राला नवी उंची देईल. आता येतो चौथा आणि सर्वात सुंदर परिणाम. शुक्रदेव आपल्या स्वराशीवर येत आहेत आणि चतुर्थ भावात मालव्य नामक राजयोग निर्माण करत आहेत. शुक्र हे तुमचे सुखेश आणि भाग्येश दोन्ही आहेत. जेव्हा भाग्याचा स्वामी केंद्र भावात स्वराशीवर येतो तेव्हा भाग्य खरोखर प्रबळ होते. तुम्ही किती वर्षे घर घेण्याचे स्वप्न पाहत होतात? किंवा घरात नवीन फर्निचर, वाहन किंवा सुखसाधना आणायची इच्छा होती? आता तो वेळ आला आहे. घर खरेदी, घरातील मांगलिक कार्य किंवा कुटुंबात सुखसमृद्धी सगळं सहज घडेल. शुक्र तुमच्या दशम भावावर म्हणजे करिअरवरही पूर्ण दृष्टी टाकत आहेत. म्हणून कर्मक्षेत्रात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल. बॉसचे कौतुक, सहकाऱ्यांची मदत, नवीन प्रोजेक्ट सगळं यशस्वी होईल. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा नवीन स्किल शिकत असाल तर हे वेळ तुमच्यासाठी सोन्याचे आहे. ज्ञान सहज आत जाईल आणि यश मिळेल. शुक्र हे धनाचे देवता आहेत, त्यामुळे आर्थिक विषमता दूर होईल. 19 एप्रिल नंतरचा काळ तर आर्थिकदृष्ट्या अत्यंत मजबूत असेल. तुमच्या आयुष्यात एक स्पष्टता येईल. जे स्वप्न तुम्ही पाहत होतात, करिअर, कुटुंब, वैयक्तिक जीवन सगळं भाग्याच्या साथीने पूर्ण होईल. गुरुजनांचा, ईश्वराचा आशीर्वाद मिळेल. मित्रांनो, या 4 शक्तिशाली योगांचा एकत्रित परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक क्रांती. आरोग्य सुधारेल, पैसा वाढेल, नातेसंबंधात गोडवा येईल, कुटुंबात आनंद भरेल आणि करिअर नवी उंची गाठेल. पण हे सगळं पूर्ण होण्यासाठी एक छोटासा उपाय करा. राहू मंगळ गेला तरी मंगळ अजूनही शनिदेवांसोबत द्वितीय भावात आहे. दोहे एकमेकांचे शत्रू. म्हणून दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि हनुमानजींना लाल फूल अर्पण करा. फक्त इतकंच. हा छोटासा उपाय तुमच्या सर्व अडथळ्यांना दूर करेल आणि शुभता आणेल. विश्वास ठेवा, शनिदेव आणि हनुमानजी तुमच्या पाठीशी आहेत. कुंभ राशीच्या मित्रांनो, हा एप्रिल 2026 तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण महिना ठरणार आहे. जे स्वप्न तुम्ही वर्षानुवर्ष पाहत होतात ते आता प्रत्यक्षात येणार आहे. तुम्ही एकटे नाही, ग्रह तुमच्या बाजूने आहेत. फक्त श्रद्धा ठेवा, मेहनत करा आणि या उपायाला अवश्य पाळा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर शेवटचा लाईक अवश्य करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहा. तुमचा अनुभव शेअर करा. व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर कुंभ राशीच्या भक्तांना ही माहिती पोहोचेल. आणि ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या महिन्यातील भविष्यही आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुमचा दिवस मंगलमय हो. शनिदेव तुमचे रक्षण करोत. जय शनिदेव, जय हनुमान, श्री स्वामी समर्थ.